अब्दुल हक खलपे यांच्या लाक्षणिक उपोषणाची आश्वासनानं सांगता कालवली जलजीवनचं पाणी न मिळाल्यास 1 मे पासून बेमुदत उपोषण. तहसीलदार कपिल घोरपडे यांची यशस्वी मध्यस्थी. कालवली येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हक खलपे यांनी कालवली येथील जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामाबद्दल जागृत नागरिक म्हणून अनेक वेळा उपअभियंता कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही जलजीवन योजनेची अनेक कामं अपूर्ण ठेवल्यानं आज बुधवार दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी त्यांनी पोलादपूर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये लाक्षणिक उपोषण केलं. सकाळपासून अब्दुल हक खलपे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सप्तकृषीतील ग्रामस्थ समीर चिपळूणकर, संवादचे पत्रकार आमिर तारलेकर, मुराद वलिले, धोंडीराम सकपाळ, अब्दुल रजाक खलपे, सुलतान खलपे, उमाजी जाधव, शांताराम जाधव, विठ्ठल सकपाळ, मुबीन खलपे यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, चेअरमन वैभव चांदे, शेका पक्षाचे विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते दिलीप भागवत तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि तहसील कार्यालयामध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून स्वाक्षरी करत पाठिंबा दिला. यावेळी AI कन्स्ट्रक्शन ठेकेदारांनी कालवली नळपाणी पुरवठा योजनेचं जॅकवेल उथळ मांडल्यानं 2 तासातच पाणी पुरवठा बंद होत असल्याकडे उपोषणकर्ते अब्दुल हक खलपे यांनी लक्ष वेधलं. यावेळी कालवली ग्रामस्थांना डोहाचं प्रदूषित पाणी मिळत असल्यानं ते अपायकारक असल्याचं खलपे यांनी निदर्शनास आणलं. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलजीवन मिशन योजनेच्या नळ पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्णत्वास जाऊन पाणी पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा असल्याचं सांगून वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करत ठेकेदाराला अनुकूल असल्याचं प्रशासनानं संकेत दिल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्ते अब्दुल हक खलपे यांनी केला. उपोषणकर्ते खलपे यांचं उपोषण सोडवण्यासाठी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाठ आणि जलजीवन मिशन ग्रामीण पाणी पुरवठा योजना रायगड जिल्हा परिषद पोलादपूर उपविभागाच्या सहाय्यक अभियंता जाधव, पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कांबळे, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे ज्युनियर इंजिनियर स्वप्नील कांबळे तसेच अन्य अधिकारी व AI कन्स्ट्रक्शन ठेकेदार उपस्थित होते. यावेळी 20 दिवसात कालवली ग्रामस्थांना नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी न उपलब्ध केल्यास येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार उपोषणकर्ते अब्दुल हक खलपे यांनी व्यक्त केला. यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजना रायगड जिल्हा परिषद पोलादपूर उपविभागाच्या सहाय्यक अभियंता श्रीमती जाधव यांनी लेखी आश्वासन देऊन कालवली नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. यानंतर तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या हस्ते पेयजल प्राशन करून उपोषण स्थगित करण्यात आलं. आपल्याला कॉन्ट्रॅक्टरशी घेणं देणं नाही. डिपार्टमेंटशी भानगड आहे. आता आमची आपण डिपार्टमेंटशी बोलतोय, जबाबदार ते आहे. म्हणून जॅकवेलचं सुद्धा तुम्ही मॅडम, त्या जॅकवेलचा गंभीर प्रश्न आहे. या जॅकवेलमध्ये पाणी नाही आहे, जी साधी नदी, आणि आमची जॅकवेल दुसऱ्याने घेतली, दुसऱ्या योजनेसाठी वापरली, सगळ्यात तिथे 3 पण काम करतात आणि तरी तिथलं पाणी आटत नाही. मग ही योजना तिथले यांचे इंजिनियर तिथे जाऊन काय बघितलं नाही. एकदम साधा प्रश्न आहे. नदीची लेवल ही आणि टाकीवरती आहे, कसं पाणी त्याच्यामध्ये राहील? 8 ते 10 फुटाची लेवल 2 तासामध्ये संस्थाने पाणी वरती होत नाही. हे भेटणार सुद्धा नाही. कितीतरी यांनी प्रश्न केले. त्याला ड्रीप करणं, त्याचा ड्रीप केलीच पाहिजे योजना, किंवा अजून काय जे ड्रीप वगैरे म्हणतात, साईडनी बोर मारणं वगैरे, हे जितपत करत नाही तितपत तिथे पाणी भेटणार नाही. आपण ट्रेंच घेतो, ट्रेंच त्याला करायला सांगितले आपण. माहिती आहे त्याची चर्चा झाली आहे. प्रत्यक्षात काय होतं म्हणजे सर बोलायचं वेगळं आहे, प्रत्यक्षात काम पाहिजे, कृती पाहिजे. कृती नाही होत आहे ना. एक मुद्दा तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. जर तुम्हाला पाणीच पाहिजे ठेकेदारांनी पंपाच्या डबात योजना चालवण्याची वीज बांधत असताना त्यांचं तात्पुरता मुद्दा म्हणजे तो पंप काढा, डबात टाका. हे त्या ह्यांचा मुद्दा बरोबर आहे की 3 तासात पाणी टाकीतलं संपतं, म्हटल्यावर पाणी कसं करणार? तर तुम्ही तो करून वरची टाकी भरायला घ्या. ते सक्सेस झालं की तुम्ही ते विहिरीचं कामाला चालू करा. तुम्ही अजून खोदाई करा, तुम्ही कशी करायची किंवा ट्रेंच घ्यायला तुम्हाला जर हीच अडचण होते तर उद्या ठेकेदाराला सांगा सगळं काम बाजूला ठेव, पंप काढ, ढवाट टाक आणि त्या लाईनला तिथं जोड आणि पाणी वरचं. म्हणजे इंटरनल सगळे लिकेज यांचे निघून जातील. विषय राहील आपल्याला त्यांच्या जॉकवेलचा. ते जॉकवेलला तुम्ही ट्रेन घ्यायला तुम्ही पाणी किती आणताय, सक्सेस होत आहे ते बघा, अथवा त्यांना नवीन ढवात विहीर मारून या मुद्द्यावर या नंतरचा. पण सध्या